इथे एडिटिंग चालू आहे. इथे नायसाची मस्ती. आर्या गाईड करते अस्मीला आणि दोन्ही माणूस वाट बघतात. Happy birthday to you. Happy birthday dear Ragini. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. ये बाहेर to you. Happy birthday to you. Happy birthday dear Falguni. Happy birthday to you. अरे मावशीला बर आधी मावशीला बर पैसा क्रीमचे वाटतं ते काय की नाही. This is like so please understand. Happy birthday. दोन हाताने तिला नको बरोबर. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny, and here's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, vacation mode on day 2nd in Goa and with family. आणि खूप धमाल मस्ती मजा चालू आहे. Good morning. आम्ही तिला उठवायला आलो. सगळे चालले पूल मध्ये. दीदी जेवणाचे प्रश्न केले. दीदी अरे दीदी दीदी हात गुड मॉर्निंग ज्ञानू. गुड मॉर्निंग. कोण आलाय? नायसा गुड मॉर्निंग. मॉर्निंग मामी. मॉर्निंग. सकाळी मामी एकदमच ड्युटीवर लागले. सगळ्यांना अंडा ब्रेड देते. हो चलो चला आंघोळ घालायला चला. आम्ही मस्त मस्त शंभू करणार आता. वा अंडा लवर बसले. काय पाहिजे असं अंडा कोणी खाल्लंय का? अभी और क्या चाहिए तुझे बोल. संडे मॉर्निंग को मामी मस्त मस्त गरमा गरम तुझे अंडा बना के देगी. बस आपल्याला तेवढं मिळालं तरी खुश येतो गोव्यामध्ये येऊन. गुड मॉर्निंग. आणि मी काय करत होतो मामा फायनली आला आहे. गुड मॉर्निंग. मामी काय स्पेशल? अंडा. गुड मॉर्निंग. काय म्हणते बड्डे गर्ल? मस्त. काय छान ब्रेकफास्ट केला आम्ही. आमचा सगळ्यांचा नाश्ता झालेला. आम्ही सनी दादा आत्ता आवरून आलेले. सनी सकाळी नॉनव्हेज आय मीन नाश्त्याला त्याला चहा बरोबर नॉनव्हेज आवडत नाही. तो ब्रेड बटर चहा. अजून कोण घेणार आहे का चहा? एकदाच करायला. तुला कसं शिकवलं मगाशी? अशी नाही मारायची. आता डोक्याला लागेल बाळा. पुढे मारायची. तिथे एक आहे की आपण कॉल केल्यावरती ते लोक क्लीन करायला येतात. आणि काय सगळं कचरा बिचरा काढायला पण काढून गेलेत सकाळी. काय आर्टिकल बघितली ना मला जमलेलो पण आपण सेशन जोरात आहे. बड्डे गर्ल बरं फोटो. आजी आजोबा एवढे हँडसम आणि ब्युटिफुल आमचे आजी आजोबा.
चार्मिंग कपल आमचे. सो फायनली आम्ही निघतो आणि पूर्ण गाडीत गर्ल्स गँग आहेत. नवऱ्यांबरोबर आलोत आम्ही, बट त्यांना सगळ्यांना तिकडे पाठवलंय मुलांसकट. अरे आहे आता ती मोठी झाली, ती मोठी झाली. अरे चलो लेट्स गो. पोचलो. सो फायनली आम्ही पोचलो आहोत आनंद बार सी फूड रेस्टॉरंट इथे, जिथे बऱ्यापैकी चांगलं फूड रिव्ह्यू आहे. दोन सांगितलेत ना? तुझं काय? तुझं काय? तुला पाहिजे का? जेवण कसं होतं? मंडळ आभारी आहे. फुल पोट भरला. क्रॅब पण छान आणि प्रॉन्स पण छान. त्यावरून आम्ही आता आलोय कलंगूट बीच शॉपिंग. आणि त्यांचं काय ते उतरत नाही. कंटाळले ते म्हणतात एवढ्या उन्हात कुठे जायचं. यही दो ही है, बताइए उसके साइज का कितने का है? ये इनके अस्मी मामाची जोरात शॉपिंग. हा मामी, मामा जोरात शॉपिंग करतो. मामाची जोरात चालली. मी बसली शांत. मी पुढे बघू. झालं ते नाही ते आपल्या कामाचं नाहीये. मोठ्या मुलांचं आहे ते, पण मोठ्या मुलांचं आहे. लॉलीपॉप नाहीये ते, मोठ्या मुलांचं. मामा नाहीये, मामा गायब झालाय. ज्ञानाचं ते गिफ्ट, ज्ञानाचं गिफ्ट आहे मला. मामाला किती मोठी झाली आहे मावशी, मोठी आहे. उघडा आणि ते करा काम. ती बोलते की सगळं दिदीला पण दिदीला काय भारी मिळालं आम्हाला. पण ते थायलंड वरून पण सगळं आर्याला, तिला काहीच नाही. तुम्ही सांगा एकच आणलं तिला, आर्याला 10 आणले. शॉपिंग काय नाही का बड्डे काय? आता मी तसे कपडे नाही घालू शकत. काहीच विचारले होते, कारण एक तर तेच आहे आणि ऑलरेडी ते आहेत. घेतलेले आणि माझं दुसरं असं ते थोडे नर्सिंग फ्रेंडली बघायला लागतात म्हणून कॅन्सल. मी काहीतरी वेगळं दिसलं तर ठीक आहे. मग मी विचारते दिसते अशी हे पण क्यूट आहे. ये छोटा वाला भी कौन सा? वो वाला 500. कितना क्यों महंगा है भैया 500 का? ओ बरी गोवाला आलोत ना. आजी बाबा बरेच ना. छान आहे बघ. पिंक महिने काय टाकणार त्याच्यात? कॅश मोबाईल तरी हातातच असतो ना दरवेळेस. हे हातात असं कधीतरी. किधर गया आपका स्कैनर? बहुत काम आ सकता है इसमें. गोल्ड भी रख सकता मैडम. गोल्ड अभी इतना नहीं रखना. दुसरं काय घेतलं? नाही सर, तू 2 मिनिट थांबा. धावू नकोस तू. धावत जाताना टेन्शन येतो. नायसाची फुल जोरात शॉपिंग झाली. बघ ना छान वाटतंय ना. कॉइन कॅश आणि लिपस्टिक. ते काय नाही फर्स्ट आहे असं आम्ही त्याला बनवलंय. मामी तुला आवडली तर ती चेंज करून आणू का? ती छोटी वाली पर्स सेम होईल ना. हवी तर ती चेंज करून आणते. सगळ्यांना वर्षा गिफ्ट करते छोटीशी पर्स. चल ये. नाही चला. अरे
गिफ्ट चौघीने घेऊन फिरायचं कसं ती कुठे चौघी एक दिवस वापरू आणि एकत्र कितने का आहे 450 एक आता है ना हाँ सिल्वर का है प्योर का है कितना प्योर है तो काला हो गया नहीं काला असं आलं काय जेव्हा घालायचं असतं माझा पण आज इश्यू आहे सुद्धा मग कॉस्ट बघ किती आहे बघ ना मस्त वाटतंय हे विचार कितीच आहे हे 500 2 पीस एक पीस हाँ 2 पीस का 2 पीस काय चाललंय आज एक स्पेशल डे है हमारे पार्वती के लिए। सो उनका आज बर्थडे है, तो एक बार जोरदार तालियां हमारे पार्वती के लिए हो जाए। ओके, सो मैं आपके लिए थोड़ा सा गाना बजाता हूँ बर्थडे का। ओके, सो ये लो वो पार्वती
सो फायनली आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही पाहिलीच आम्ही केलेली मज्जा. सो ॲक्च्युली आमचा प्लॅन होता मयान बीच क्लब किंवा पर्पल मार्टिनीला जायचा, बिकॉज आम्हाला सनसेट एन्जॉय करायचा होता. आणि हे जे प्लेसेस आहेत तिथे तुम्ही मस्त सनसेट एन्जॉय करू शकता. असं नाही आहे की तुम्ही बीचवर नाही एन्जॉय करू शकता, ऑफकोर्स तुम्ही करू शकता, बट कसं ते जे वाईब्स आहेत ना, म्हणजे आम्हाला जे वाईब्स हवे होते ते अशा प्लेसवर मिळतात. आणि असे खूप सारे तिथे थलासा आहे, ओलाला आहे, बट इकडे ना कधी कधी कवचार्ज असतं. आणि आज आहे संडे, आणि संडे आणि सॅटर्डे तर कवचार्ज असतंच असतं. सो मयान बीच क्लबला कवचार्ज होतं 4000 पर कपल, आणि जर एकटं असेल तर 1000, आणि पर्पल मार्टिनीला 5000 पर कपल. म्हणजे आम्हाला असं वाटलं इट्स नॉट वर्थ, कारण आम्ही एवढं खाणार पण आहे. हे जे आपण पैसे भरतो ना कवचार्ज म्हणून, हे आपण आतमध्ये जाऊन रिडीम करू शकतो. लाईक तुम्ही जे पण खातात ना त्याचं हे बिल त्यातनं जातं. बट जर इन केस तुम्ही आता भरले, तर आम्ही होतो एवढी जण, 16,000 तिकडे होतं मयान बीच क्लबला. आणि आमचं बिल ऑफकोर्स आम्हाला माहिती आहे एवढं नाही होणार, कारण आता 2 डेजपासून आम्ही स्वतः बघतो की आमचं बिल किती होत आहे. सो एवढा बिल नाही होणार. पण बाकीचे पैसे मग बेस्ट, ते काय आपल्याला परत देणार नाहीत, म्हणून आम्हाला अजिबात वर्थ नाही वाटलं. बट स्टील फाल्गुनीचा बर्थडे होता आणि काहीतरी स्पेशल करायचं होतं, आणि स्पेशल आम्हाला सुद्धा हवं होतं कारण गोवामध्ये आपण आलो. बट देन वी थॉट की चला कलंगूट बीचला जाऊ. कलंगूट बीचला आपण शॉपिंग पण करू आणि मग चालत चालत ते जे शाक आहे तिथपर्यंत जाऊ. मातीत वगैरे नव्हता मला कोणाला जायचं, कारण हे मुलं एकदा शिरली की मग प्रॉब्लेम. मग आम्ही चालत चालत गेलो, मस्त शॉपिंग सुद्धा केली, जी तुम्ही पाहिलीच. प्रत्येकाची शॉपिंग बऱ्यापैकी तुम्हाला कळली असेल. आणि मग फायनली आम्हाला तिथे वन कलंगूट क्लब म्हणून होतं, ते अचानक दिसलं आणि वी वर सो हॅपी. मी बोलत की चला आपण तिथेच जाऊया. सो कलंगूटवरनं तुम्ही जाल ना, जसं बीचला खाली उतराल त्याच्या साईडला राईट साईडलाच आहे, आणि इथे काही कवचार्ज वगैरे नाही आहे. बट ऑफकोर्स इकडचं जे फूड आहे ना ते थोडंफार कॉस्टली आहे. लाईक तसे बॉम्बेमध्ये राहतात त्यांना माहिती असेल की आपण जेव्हा कोणत्या कॅफेमध्ये जातो किंवा अशा क्लबमध्ये जातो तर कसं फूड कॉस्टली असतं. लाईक कसं कोणतं म्हणजे जर तुम्ही पिझ्झा मागितलं तर अराउंड 500-600 असं, नॉनव्हेज पिझ्झा 500च्या अराउंड असं वालं. पण आम्ही फुल ऑन धमाल केली. आम्ही मस्त सनसेट सुद्धा एन्जॉय केलं, आणि त्याचबरोबर त्यानंतर जे गाणी वाजलेत आणि आम्ही जे डान्स केले अमेझिंग. म्हणजे आम्ही एक्सपेक्टच नव्हता केला की आमची संध्याकाळ ही अशी जाणार आहे आणि फाल्गुनीचा बर्थडे आम्ही असं सेलिब्रेट करणार आहोत. आणि फुल धमाल, आणि ग्रुप असल्यावर तर अजून मजा येते, आणि प्रत्येक जण आपापल्या तालावर मस्त डान्स करत होते. सो खरंच खूप छान होतं. तर तुम्ही हे ऑप्शन सुद्धा ऑप्ट करू शकतात. ऑफकोर्स तुम्ही शार्कवर सुद्धा बसू शकतात. पण जसं की सांगितलं ते मातीमध्ये नायसाने 10 वेळा तिची चप्पल काढली असेल कारण त्यात माती गेली. म्हणजे त्या बीचवर गेल्यानंतर मला असं वाटतं नायसाने आम्हाला कडीवरच घ्यायला लावलं असतं. बट एन्जॉय केलं. नाव वी आर बॅक, आणि आता आम्ही रिलॅक्स करणार आहोत. कदाचित आम्ही फूड बाहेरनंच मागू आणि इथे खाऊ, थोडंसं चिटचॅट होणार आहे. आणि उद्याचा दिवस हा एक नवीन असणार आहे. उद्या आम्ही वेगळ्या जागेवर जाणार आहोत. ऑफकोर्स तुम्ही आमच्या ब्लॉग्समध्ये आधी कदाचित पाहिलं असेल, बट जेव्हा एका फॅमिली बरोबर एका ग्रुप बरोबर येतो तेव्हाच एक ते मोमेंट्स कसे असतात ते एक वेगळेच असतात. सो उद्याच्या ब्लॉगला नक्की तुम्ही वाट बघा. पुढे जे पण होईल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेलच. सो स्टे ट्यून्ड. नको कोणी काय काय बनवलंय. वाव, रायसाने काय बनवलं? काय बनवलं रायसा? हाऊस आहे तुझा. डायनोसॉर वाटतोय पण मला. वाव, आणि तू काय आले. वा, दिस इज सो ब्युटिफुल. मस्त. नायसाचं पण मस्त आहे, मावशीचं पण मस्त आहे. आणि ओ मामा, मामा तू थोडस आम्हाला एक झलक दाखव ना, काय बनवतोयस. दाखव, दाखव. अरे वा, सुंदरच ते, एकदमच छान. किती छान दिसतायत बघ तिघं पण. मोबाईल नाही आणि मस्त टाइम स्पेंड करतायत है ना. वा, मस्त डायलॉग मारलास. मग मोबाईल बघायचाच नसतो, हेच करायचं असतं. आपण वेकेशन्सला आलोत ना. आणि हे जे आहे ना ते बघतात ना खाली, हे सबमरीन मध्ये बघतात ना. हा, सुंदर रे. आणि ते वरती काय सनचे रेज. अरे वा, क्लाउड्स पण भारी आहेत. बघ, बघायला आली बघ अस्मी मावशी. सगळे बसलेत मोंजलिका बघायला.
गिफ्ट मी आता देणार नाही. बिचारी मॅगी सोडून आली तुला सांगायला गिफ्ट ठेवू नका. गप्पर एकदाची घे गिफ्ट आणि गप्पर. त्यातलं सगळं तिने पाडलंय आणि याच्यात पाणी भरलंय आणि आता तुला दिलंय. पाणी भरलंय. तुला नो फुगे. सो फायनली मस्त आम्ही जेवलो. कसं होतं? चिकन कॅफ्रियल आणि चिकन चिली आणि ते रॉश ऑमलेट रॉश ऑमलेट नव्हता, ऑमलेटच नव्हता, त्याचा पाव म्हणजे त्याच ग्रेव्ही तीच ग्रेव्ही पॉट टाकून मग त्याच्यावर ऑमलेट ऑमलेट असतं. पण ते ऍक्च्युली जे बनवतात ना ते वेगळी लागते. आम्ही जे खाल्लं तिकडे जाऊन पण ठीक आहे, छान झालं. बिर्याणी छान होती. सो लास्ट छान होती तिखट. लास्ट 1 to 2 minutes राहिले. कधी कापलं बड्डे गर्लची वाट बघतोय आम्ही. शॅबी डेकोरेशन आहे जिथे आम्ही फुल प्रयत्न केला कारण सेलो टेप नाही, काहीच नाही. मामा घरी लहानच आहे ना, मामानी आणले. पैसे नाही. तुझ्या आवडीचं काय नाही. आम्हाला दाखवा बर्थडे गिफ्ट. बघते ना मला पण पैसे ठेवले इकडे. वाव. हे पहिले का नाही दिला? तेच तर उद्याच डायरेक्ट गेला. आज घातलंच ना मी बर्थडेला.